हे हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज आज आहे गौरायांचा तिसरा दिवस. तर आजच्या दिवशी आम्ही गौरायांचं काय काय करतो ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे. तर आज गौरायांचं पण विसर्जन होणार आहे आमच्या, आणि गणपती बाप्पांचं पण विसर्जन होणार आहे. तर आज बघा गौराया एकदम असं तोंड एकदम छोटेसे होतात त्यांचे, कारण की नाही का म्हणजे काल एकदम खूप खुश असतात गौराया आणि जायच्या त्या दिवशी असं थोडंसं सॅड असतात. तर तसंच झालेलं आहे, एकदम छोटेसे चेहरे झालेत गौरायांचे. तर आज आम्ही आता गाठी वगैरे घेणार आहोत. तर ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे, आम्ही कशा पद्धतीने गाठी वगैरे घेतोय ते. तर माझा हा ब्लॉग अजिबात स्किप न करता गाईज मस्तपैकी पूर्ण ब्लॉग बघा माझा, आणि कसा वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला, माझ्याकडं एकतर वेळ पण नाहीये, सगळं एकटीनं केलंय सगळं एवढं सगळं, आणि खूप सारं करावं लागतं ह्याला गौरायांना. तर ती तेवढं सगळं मी एकटीनंच केलेलं आहे गाईज. आणि बघा कशा आहेत माझ्या गौराया, ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटलेलंच आहे. तर चला, मी आता गाठी वगैरे बायकांना बोलवणार आहे, गाठी वगैरे घ्यायच्या आहेत आम्हाला. तर चला. तर गाईज इकडे बघू शकताय, इथे सगळ्या बायका गाठी घेत आहेत. गाठी म्हणजे आता जे मराठवाड्यातले त्यांना समजत असेल, आणि ज्यांच्या घरी लक्ष्मी असतात त्यांना समजत हे. तर आमच्या इकडे रात्रीच दोरा वगैरे काढून ठेवतो आम्ही, 7 किंवा 9 असे दोरे आम्ही काढतो. तर रात्रीच मी काढून ठेवलेले होते, आणि त्याला हळदी कुंकू लावून धान्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गौराया जातात त्या दिवशी ह्या गाठी घ्यायला लागतात. तर त्या गाठीमध्ये खोबरं, हराळी फूल, तुळशीचं पान, परत नागिलीचे पानं वगैरे खूप असतं काय 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 ह्याच्यामध्ये. तर बघा कशा पद्धतीने करतोय आम्ही. सगळेच लावा, काय मागता? लेकरा बाळांना सुख समृद्धी. काय कोणाची? संतोषची, रावांची. काय मागता? घरात सुख समृद्धी समाधान. कोणाची? संतोष रावांची. काय मागता? आयुष्य लेकरा बाळांना, नवऱ्याला. कोणाचं? नाव सांगा. म्हणजे संतोषांना नाही का. चला, काय मागता? सुख समाधान. झालं का? कोणाची? आता इकडे हात पुरवतो. डोक्यावर जास्त, पण ते आता कसं हात पुरत नाही, जाता येत नाही, मग ते पुढं मांडायचं. ए यश, चाकू देतो का तिथला? काय पडू द्या. चला लक्ष्मीचेच पडायचे. बायकापेक्षा देव म्हणतो हे. हा, मला पण सांगितलं ते ब्राह्मणाने, दुर्गा माता समोर कोणाच्या पाया नाही. तर गाईज फायनली सगळं झालंय. गौराया पण आता विसर्जन करणार आहे मी थोड्या वेळामध्ये, आणि गणपती बाप्पा पण विसर्जन होणार आहेत थोड्या वेळातच. तर चला म्हणलं, दिवसभर काय मला ब्लॉग घेता नाही आला, शेवटचा एंड करता नाही आला, त्यामुळे म्हणलं आता एंड करावा. आणि चला, माझा ब्लॉग इथं स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.